बातमी सोलापुरातून आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। तडवळे गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक ठिकाणच्या भिंतीला अवकाळी पावसामुळे तडे गेलेले दिसून येत आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भिंतीला तडे गेल्यामुळे आरोग्य कर्मचारी चिंतेत आहेत। राज्यभरात ठिकठिकाणी पाऊस कोसळतोय। सोलापूर जिल्ह्यात सुद्धा बार्शी तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सौरभ वाघमारे आहेत। सौरभ, नेमके काय अपडेट्स आहेत तिथले? दीपाली, सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे मागील 5 ते 7 दिवसापासून जो आहे पाऊस, अवकाळी पाऊस जो आहे तो कोसळतोय। सोलापुरात 171 मिलीमीटर जो आहे तो पाऊस कोसळतोय आणि त्याचे जे पडसाद आहेत ते पडताना दिसत आहेत की आपण सध्या दीपाली सोलापुरातील तडवळे गावातील जे आहे आरोग्य केंद्रात आहोत आणि या ठिकाणचे मी तुला दृश्य दाखवते दीपाली की अवकाळी पावसामुळे जे आहेत त्या भिंती ज्या आहेत त्या भिंतींना तडे गेलेले आहेत। जे हॉस्पिटल प्रशासन आहे, इथले जे रुग्ण आहेत किंवा ज्या रुग्णांना या बेडवरती झोपवलं जातं त्या बेडची परिस्थिती बघ, पाहिली तर दिसेल की भिंतीच्या जे पापुद्रे आहेत त्या बेडवरती देखील पडलेले आहेत। या कारणामुळे जे आहे ते बार्शी तालुक्यातील तडवळे गावातील जे नागरिक आहेत ते मोठ्या संकटात अडकलेले आहेत। कारण याच नागरिकांचं शेती पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आरोग्य केंद्राची ही परिस्थिती आहे। दादा, काय सांगाल, काय अवकाळी पावसामुळे हे झालेलं आहे? कशा पद्धतीने आता पेशंटला तुम्ही ट्रीटमेंट कराल? झाली आहे, त्यामुळे आता मी स्वतः आरोग्य गावात स्वतःचा जीव धोक्यात घालून हे काम करण्यात आहे। तसंच त्या ठिकाणी लसीकरण, नियमित लसीकरण, आरोग्य तपासणी, किरकोळ उपचार, एएनसी तपासणी, डिलिव्हरी हे सर्व कामे याच ठिकाणी केली जातात। तर या उपकेंद्राला गेल्या पावसामुळे तडाखा बसला आहे। काय सांगाल? गावच्या लोकांची सुविधा आहे। अकरा गावची 3 दिवस सरकारने दखल घ्यावी। सरकारनं बघावं याला माझ्या दृष्टीने भरपूर। सौरभ, तुमचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये। आपण धन्यवाद तोपर्यंत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आपण पुढच्या बातमीकडे वळूयात।